हॅलो. तर आज आपण करन्सी पेअर अनालाइज करणार आहे आणि बघणार आहे की त्यामध्ये काय मुवमेंट येऊ शकते. तर पहिला करन्सी पेअर आहे जीबीपी जेपीवाय. जीबीपी जेपीवाय जर 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट आत्ता डबल बॉटमच्या नेकलाईनच्या खाली होतं. पण आपण प्लॅनिंग केलं की मार्केटमध्ये इथनं एक अपमूव येऊ शकतं. आता ते का प्लॅनिंग केलेलं अपमूव येऊ शकतं तर ते बघूया. ही डबल बॉटमच्या नेकलाईन पैसे मार्केटनं काइंड ऑफ रिटेस्ट टाईप केले का तर ओपनिंग क्लोजिंग सॉरी ट्रेंडिंग लिक्विडिटी घेतल्या मार्केटनं आणि मार्केटवर निघाले. जर मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर इथं आपण म्हटलेलं की मार्केट खाली येऊन हाफ वीक ट्रिगर करू शकते आणि ईएमए पण आहे. मार्केटने एक्झॅक्टली तसंच केलं. हाफ वीक ट्रिगर केले, ईएमए ट्रिगर केला आणि एक साईड मूव्ह द्यायला चालू केला. जर वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर वीकलीवर पण आपण ह्या हाफ वीक पासून एक प्लॅनिंग केलेलं. एक्झॅक्टली त्याच पॉईंट पासून मार्केटने मुवमेंट दिला. आता मार्केटमध्ये झाले काय तर मार्केटनं बनवले डबल बॉटम स्ट्रक्चर आणि प्लस ईएमए. मार्केट खाली येऊन जर ह्याला टेस्ट केलं म्हणजे रिट्रेसमेंट केली तर इथून एक मुवमेंट बघायला आपल्याला मिळू शकते इथपर्यंत. जर डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर डेली टाइम फ्रेमवर एक्झॅक्टली डबल बॉटम स्ट्रक्चर दिसते, जे की एकदम परफेक्ट डबल बॉटम स्ट्रक्चर आहे. किंवा इथून जर एक मुवमेंट आली तर ह्या रिट्रेसमेंटला आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्या रिट्रेसमेंटला इथं जीबीबी जेपीमध्ये एक साधं सिंपल स्ट्रक्चर आहे. वेट करा, रिट्रेसमेंटची वेट करा, तिथून एक मुवमेंट येऊ शकते किंवा ह्या रिट्रेसमेंटला एक ट्रेड प्लॅन करू शकतो. जीबीबी जेपीमध्ये तर आपण पहिल्यापासून बाईंग आहे आणि आतापर्यंत 650 पिप्स चांगले मुवमेंट सुटले आपल्या हातातून. जाऊ दे, आपण प्लॅन केलं नव्हतं ते, म्हणजे ट्रेड करायचं नव्हतं, फक्त आपल्याला ॲनालिसिस करायचं होतं. नेक्स्ट आहे जीबीपी यूएसडी. जीबीपी यूएसडी जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर जीबीपी यूएसडी मध्ये एक बाईंग मूव आल्या आणि मार्केट एक्झॅक्टली रिट्रेसमेंट करतच वर निघालं. जर मंथलीवर बघितलं सॉरी वीकलीवर तर मार्केट बघा रिट्रेसमेंट करतच वर निघाले. तर इथून वर जाऊन एक रिट्रेसमेंटची वेट करून हे आपण प्लॅन करू शकतो. जास्त डिफिकल्ट म्हणून काय मजा नाही. जी मार्केटचं स्ट्रक्चर चाललंय त्याप्रमाणेच चालण्यात आनंद आहे. इथपर्यंत आपण इथून एक प्लॅन करू शकतो बाईंगसाठी. 4 आवरला बघितलं तर आहे करू शकतो प्लॅन, इथपर्यंत येऊ शकतो, पर्यंत ही पहिला रेजिस्टन्स पुढे एक प्लॅन होऊ शकते बाईंगचं. बघा ह्याच्यात पण आपण एक प्लॅन केलेला आहे युरो जेपीवाय मध्ये, सेम स्ट्रक्चर, नेव्हर फेल. ॲनालिसिस आपलं नेव्हर फेल आहे. 50 नॉट थोडं वेट करावं लागेल आपल्याला खाली येण्याची आणि एक्झॅक्टली अनवॉन्टेड पासूनच एक मुवमेंट येऊ शकते का तर अनवॉन्टेडलाच रिट्रेसमेंट आहे आणि अशी कॅन्डल जेव्हा बनते तेव्हा तिथूनच एक बाईंग म्हणजे तिथून ते मुवमेंट येतं. 5 EMA लक्षात आलं बघा. 50% एरिया त्याचा आता आणि मार्केट लो न बनवता हाय बनवायला लागल्या. इथून एक स्ट्रक्चर चेंज होऊ शकते. ओके, या आपलं क्विक ॲनालिसिस 3 करन्सी पेअर्स आहेत, त्याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते. थँक्यू.